नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. महाराष्ट्रातल्या माता भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत. अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसवा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता म्हटलेलं आहे. महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. गृह विभागाला या बाबतीत पूर्णपणे पाठबळ दिलं जाईल आणि शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात सादर केला जाईल, असं गृहमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलंय. राज्यातल्या महिला सुरक्षेच्या उपाययोजनांच्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला गेलेला आहे. माता भगिनींची टिंगलटवाळी केलेली खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलेलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत. यासाठी जे काही करता येईल या अशा उपाययोजनांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि त्यासाठी पूर्णपणे पाठबळ दिलं जाईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर वचक बसावा, यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल त्यासाठी प्रयत्न करा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतीलच, पण निराधार आणि असहाय्य महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनं संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल आगामी विधिमंडळ अधिवेशनामध्ये सादर केला जाईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलेलं आहे. कायद्यामध्ये बदल करण्याच्या संदर्भात वेगळी चर्चा नाही, परंतु जो शक्ती कायदा आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याचं विधेयक मांडलेलं आहे, ते विधेयक विधानसभेने ठरवल्याप्रमाणे जॉईंट सिलेक्ट समितीकडे गेलेलं आहे. जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये त्याची चर्चा सुरू आहे. जॉईंट सिलेक्ट कमिटीचं चर्चा पूर्ण झाल्यानंतर येत्या नागपूरच्या विधानसभा अधिवेशनमध्ये त्याबाबतचा ठराव मांडण्यात येईल आणि त्याबाबत तो कायदा नागपूरच्या विधानसभेच्या अधिवेशनात मंजूर करून त्याची अंमलबजावणी त्याच्यानंतर करण्यात येईल. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेबाबतचा आढावा घेतला, त्याची बैठक घेतली. मात्र त्यापूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे राज्यातल्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच अवघ्या 72 तासात पोलीस आयुक्तांनी 2 वेळेला पत्रकार परिषद घेतली. साकीनाका प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालं असून महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन मोहीम राबवणार आहे. त्याचबरोबर महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी नियमावली सुद्धा आखण्यात आलेली आहे. निर्जन आणि अंधाऱ्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. पोलीस QR कोड लावून गस्त घालणार आहेत. तसंच बीट मार्शल आणि गस्ती वाहनही तैनात करण्यात येणार आहेत. गर्दुल्ले आणि नशेबाजांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले गेलेले आहेत. तर महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्यामुळे शासनाचा जो कायदा आहे SC/ST ॲक्ट, हा SC/ST ॲक्ट आपण या गुन्ह्याला लावलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्यानंतर आपण आरोपीला अटक केली होती आणि त्याची 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे. या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि जी घटना झाली, गुन्हा झाला, त्याचं संपूर्ण सिक्वेन्स आणि गुन्ह्याचं सिक्वेन्स हे सगळं आम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि ते डिजिटल एव्हिडन्सद्वारे एस्टॅब्लिश केलेलं आहे. म्हणजे जे घटनास्थळ होतं त्या घटनास्थळावर ती पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला आणि त्याच्यानंतर आरोपी गुन्हा केल्यानंतर कसा तो घटनास्थळावरून गेला, या सगळ्या सिक्वेन्सिंगमध्ये आपल्याला चांगला एव्हिडन्स मिळालेला आहे. आरोपीकडून जे प्रमुख हत्यार होतं, शस्त्र होतं, ते त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलं होतं, ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे.
या गुन्ह्यासाठी अत्यंत संवेदनशील गुन्हा असल्यामुळे या गुन्ह्यासाठी आपण स्पेशल काउन्सिलची नेमणूक केलेली आहे, ॲडव्होकेटची नेमणूक केलेली आहे. ॲडव्होकेट राजा ठाकरे हे नावाजलेले क्रिमिनल लॉयर आहेत. त्यांना आपण नेमणूक दिलेली आहे. महिला सुरक्षेसाठी आता पोलिसांनी एक नवी नियमावली तयार करून घेतलेली आहे. नियमावली नेमकी काय आहे, त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव आहे, त्यावर एक नजर टाकूया. महिला अत्याचारासंदर्भातल्या कॉलकडे दुर्लक्ष करू नये. नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकाऱ्यांनी अशा कॉलकडे लक्ष ठेवावं. ज्या ठिकाणी अंधार आहे, निर्जन परिसर आहे, अशा ठिकाणी बीट मार्शल आणि पेट्रोलिंग मोबाईल वाहनांची गस्त घातली जावी. यासोबतच लाईट व्यवस्थेकरता महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा. सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रस्ताव सादर करून त्या बाबतीतला पाठपुरावा करावा. अंधाराच्या आणि निर्जन ठिकाणी QR कोड लावावेत. सार्वजनिक महिला प्रसाधनगृहात पुरेशी लाईट व्यवस्था करावी. गस्ती दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी संशयितांची चौकशी करावी. संशयितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. रात्री गस्ती दरम्यान महिला एकटी दिसल्यास महिलेची विचारपूस करावी. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला योग्य ती मदत करावी. अंमली पदार्थांची नशा आणि ते बाळगणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी. बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन वाहनं जागेवर हलवली जावीत. महिलांसंबंधित कलम किंवा पॉस्को कायद्याच्या आरोपींची स्वतंत्र यादी केली जावी. रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत मोबाईल व्हॅन तैनात करावी. अशी ही नवी नियमावली महिला सुरक्षेसाठी आता पोलिसांनी समोर आणलेली आहे. पुढची बातमी बघूया. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आलेले आहेत. मुश्रीफ यांनी प्रथमदर्शनी 127 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलेला आहे. मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग, बेनामी संपत्ती जमा करणं तसंच इतर अनेक गैरव्यवहार केल्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी उत्तर देखील दिलेलं आहे. या सगळ्या आरोपांच्या विरोधात सोमय्यांचे सगळे आरोप बिनबुडाचे असून सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. हसन मुश्रीफ जी ने अपने परिवार के साथ में संत सेनापति संताजी घोरपड़े शुगर फैक्ट्री लिमिटेड के द्वारा 127 करोड़ रुपए का भ्रष्टाचार का पैसा पार्क किया है. हवाला ट्रांजैक्शन, मनी लॉन्ड्रिंग, जिसमें जो कंपनी शेल कंपनी भारत सरकार ने घोषित की है, ऐसी CRM सिस्टम प्राइवेट लिमिटेड हो या जो कंपनियां इसके पहले ही बंद हो चुकी है, फिर उसमें स्ट्राइक ऑफ कंपनी, रजत कंज्यूमर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, माउंट कैपिटल प्राइवेट लिमिटेड, ऐसी कंपनियों के साथ में हसन मुश्रीफ परिवार के 127 करोड़ के ट्रांजैक्शन हुए हैं. माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वासाला तडा जाऊ नये तर हसन मुश्रीफने 7 अब्रूनुसार दावे दाखल केले ज्याच्यावर असे आरोप झाले. त्यावेळी जर केला नाही तर घाबरला म्हणतील. म्हणून 100 कोटीचा दावा हा फौजदारी होणारच, त्याला करावं लागेल. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. अमित शहांसोबतच्या मैत्रीमुळे चंद्रकांत पाटील यांना पद मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. तर मुश्रीफ यांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपच येत नसल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. अमित शहांच्या मैत्रीमुळे मिळालेलं पद आहे. त्याला समाजामध्ये काम करावं लागतं,
गोरगरिबांची कामं करावी लागतात, सेवा करावी लागते, त्यांना वेळेवर भेटावं लागतं. आज त्या किरीट सोमय्या जर कोल्हापूरला आले तर खरोखरच माहिती घ्यावी चंद्रकांत दादा मंत्री होण्यापूर्वी काय परिस्थिती होती आणि आज काय झाली. चंद्रकांत पाटलांच्यावर या बांधकाम विभागामध्ये असताना महसूलमध्ये अनेक असतीलच. आता एकदा अँटी करप्शनची चौकशी झाल्यानंतर ते सगळं बाहेर पडेलच. माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही आणि माझे चांगले मित्र असल्यामुळे आपलं नाव घेतल्यामुळे जर एखाद्याची झोप चांगली होत असेल विदाऊट गोळी, म्हणजे माझं नाव हीच जर गोळी असेल तर मित्रासाठी हरकत नाही, त्याने माझं नाव घेतलं पाहिजे आणि त्या घेण्यातून त्यांना झोप चांगली लागली पाहिजे. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की किरीट सोमय्यांवर ते 100 कोटीचा दावा दाखल करणार आहेत. साधारणतः ही त्यांची कार्यपद्धती आहे की काही झालं की ते 100-200 कोटीचा दावा ठोकण्याची भाषा करतात. तर माझं म्हणणं की आता अलीकडच्या काळामध्ये इतके स्कॅम समोर येत आहेत, इतके घोटाळे समोर येत आहेत की 100 कोटीचा नुकसानीचा दावा आहे तशी छोटी अमाऊंट आहे, तरी जरा 500-1000 कोटीचा नुकसानीचा दावा लावला पाहिजे. दुसरीकडे याच पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांवर झालेली कारवाई आणि अनिल देशमुखांबाबतही भाष्य केलंय. 100 कोटीची बेनामी प्रॉपर्टी भुजबळांची जप्त झालेली माहिती आहे का नाही माहिती? आता या नवीन आरोपांचा म्हणजे काय कितपत परिणाम होणार याच्यावरती? नवीन आरोप काय ती जप्त झाली की हो, जप्त झाली आहे, सील लागलं तिला. आता क्लीन चिट पण मिळाली. क्लीन शीट मिळाली. मुळात पुन्हा एकदा मी काय अशा तपास यंत्रणांचा अधिकारी म्हणून ते बसलो नाही, पण जनरल नॉलेज तुमचं वाढावं म्हणून सांगायचं झालं तर ही क्लीन शीट जी आहे ती खालच्या कोर्टाने दिली, म्हणजे पुण्यातलं मॅटर असेल तर पुणे कोर्टाने दिली. त्याच्यापुढे लय कोर्ट आहेत एक, आणि क्लीन शीट त्यांना मिळाली असेल तर मग 100 कोटीची त्यांची बेनामी प्रॉपर्टी कशी काय जप्त झाली? 100 कोटी स्मॉल अमाऊंट आहे ती. एक तुमच्यासारखा माझ्यासारखा माणूस कमवतो आणि मग ती बेनामी का असते, ती नावावर असायला पाहिजे. आणि त्यामुळे अनिल देशमुखांना सुद्धा क्लीन शीट मिळाली असा ढोल खूप वाजवला गेला. शेवटी त्यांच्या वकिलाला आणि सीबीआय अधिकाऱ्याला जेलमध्ये जावं लागलं. भुजबळांच्या विषयात सुद्धा जे कोणी अधिकारी आहेत ते बघतील, कारण अनिल देशमुखांच्या विषयात सुद्धा सीबीआयने शेवटी संध्याकाळी क्लॅरिफिकेशन दिलं, कारवाई केली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या बाबतीत एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जाणार आहेत. यामध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या 5 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. अकोला, वाशिमची ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली असून 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि 6 ऑक्टोबरला निकाल लागणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं केलेली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निवडणुका जाहीर केल्या गेलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक घेणार असून सर्व पक्षीयांची भूमिका ठरलेली आहे. ओबीसींना जागा देणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे हे झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम घोषित केला आहे. खरं तर यापूर्वी कोरोनामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. या आत्ताच्या डिक्लेअर झालेल्या निवडणुका 5 जिल्ह्यापुरती आहेत, ज्या जिल्ह्यामधील ओबीसीचं आरक्षण याला पोटनिवडणुका ज्या म्हणतात त्या पोटनिवडणुका आहेत. आता या संदर्भात उद्या मी मुंबईला आहे, मुख्यमंत्री महोदयाबरोबर या संदर्भात चर्चा होणार आहे. आम्ही सर्व पक्षाची बैठकसुद्धा बोलवावी अशी विनंतीसुद्धा केलेली आहे. मी सकाळी बोलतानाही म्हणालो होतो, या निवडणुका जरी पोटनिवडणुका लागल्या तरी या ठिकाणी सर्व पक्षांनी ती भूमिका स्वीकारली आहे की ओबीसीचा 30% 33% उमेदवार हे ओबीसीचे उभे करायची त्यांची सगळ्यांची भूमिका ठरलेली आहे. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणामध्ये भाजपचाच खोडा असल्याची टीका अतुल लोंढे यांनी केलेली आहे. सन्माननीय उद्धवजी ठाकरे समितीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी चव्हाण आणि अजितदादा हे स्वतः जेव्हा पंतप्रधानांकडे गेले होते आणि त्यांना सांगितलं की इंद्रसाहानी निकालाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जी 50% मर्यादा लावलेली आहे ती मर्यादा आपण काढली पाहिजे, तरच आपल्याला सगळ्यांना आरक्षण देता येईल.
पण ती घटनादुरुस्ती केली नाही. राज्यांना अधिकार देण्याची घटनादुरुस्ती केली आणि पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की भाजप हे बहुजन विरोधी आहे. भाजपला ओबीसीचं आरक्षण द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होतो की झारीतले शुक्राचार्य कोण? चुकीचा सल्ला देणारे ॲडव्होकेट जनरल किंवा मग त्यांचं न ऐकता भाजपचे सर्व नेते हे सामाजिक सलोखा बिघडवून एक समाज दुसऱ्या समाजावर उभं करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न, याचा तपास जो आहे तो नक्की झाला पाहिजे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत असं राज्य सरकार सांगत होतं. मात्र आता निवडणुका लागल्या आहेत. राज्य सरकारनं ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे आणि ओबीसी समाज या निवडणुकीत सरकारमधल्या तीनही पक्षांना धडा शिकवेल असा इशारा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला आहे. आम्ही सर्व ओबीसी उमेदवार देणार आहोत, पण या सरकारने माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी जे जाहीर केलं होतं की बिना ओबीसी आरक्षणाने निवडणुका होणार नाही, होऊ देणार नाही, पण निवडणुका लागल्या. या सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली. या सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आणि म्हणून या संपूर्ण 144 पंचायत समिती, 85 जिल्हा परिषदामध्ये ओबीसी समाज या सरकारला जागा दाखवेल. या सरकारने जे ओबीसी आरक्षण घालवलं, या सरकारच्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान करतील आणि ओबीसी जनता यांना याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी आरक्षणाच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्यामध्ये इतके दिवस महाविकास आघाडी सरकारचे पाठीराखे समजले जाणारे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके हेच आता या सरकारच्या विरोधात आक्रमक बनलेत. कारण अर्थातच ओबीसी मंत्रालयाकडून होणारी दप्तर दिरंगाई. राज्य मागासवर्ग आयोगानं 1.5 महिन्यांपूर्वीच इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचा प्रस्ताव देऊन सुद्धा ओबीसी मंत्रालय त्यावर कुठलीच कारवाई का करत नाही असा सवाल नरके यांनी उपस्थित केला आहे. मोदी सरकार सहजासहजी हा डेटा देईल असं दिसत नाही. अशा वेळेला राज्य शासनाने जो आयोग नेमलेला आहे, न्यायमूर्ती आनंद निरगुडे आयोग, त्याला डेडिकेटेड कमिशनचा दर्जा देऊन ते काम सुरू करण्याचे आदेश दिले. वस्तुस्थिती अशी आहे की गेली 1.5 महिना आयोगाने या कामासंबंधीचा जो प्रस्ताव राज्य सरकारला दिलेला होता त्याच्यावर राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाहीये. मला स्वतःला असं वाटतं की राज्य सरकारच्या पातळीवर सुद्धा याला जो काही उशीर होतोय त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जर का हा डेटा वेळेत तयार झाला नाही आणि जर का या पद्धतीची विश्लेषण करून आकडेवारी गेली नाही तर पुढच्याही निवडणुकांमध्ये हे आरक्षण राहणार नाही आणि त्याचा फार मोठा फटका या सरकारला बसेल असं मला दिसतंय. कारण ओबीसीमध्ये त्यातनं तीव्र असंतोष निर्माण होईल आणि कदाचित मला स्वतःला असं वाटतंय की ओबीसी हा सगळा घटक जो आतापर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या सत्ताधारी पक्षांबरोबर राहिलेला आहे तो तिथून दुरावू शकतो. पुढची बातमी बघूया. मनमाडमध्ये एका भरधाव 4 चाकीनं एका उभ्या टेम्पोला जोरदार धडक दिलेली आहे. येवल्यातल्या विंचूर चौफुलीवर हा अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोत बसलेल्या महिला बाहेर फेकल्या गेल्या. या अपघातात टेम्पोमधील 4 ते 5 आणि कारमधील 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. या सर्व जखमींना येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान टेम्पोमधले प्रवासी औरंगाबाद जिल्ह्यातले असून ते नाशिक रामकुंडावर अस्थि विसर्जनासाठी गेलेले होते. परतीच्या मार्गावर येवला इथं ते थांबलेले असताना हा अपघात झालाय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणामध्ये गौरींच्या आगमनानं वातावरण अतिशय आनंदी बनलेलं आहे. माहेरी आलेल्या गौरीला गोड तिखट नैवेद्य दिला गेला. माहेरवाशीणकडून तिची ओटी भरून औसा करण्यात आला. गौरीला सासरी पाठवण्याची वेळ आल्यानंतर महिलांनी रात्र जागून काढतात. झिम्मा फुगडी असे खेळ खेळले जातात आणि त्यानंतर गौरीला जड अंतःकरणानं निरोप दिला जातो. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन: कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. मास्क लावायला विसरू नका. सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.